जालन्यात मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचं उघड झालंय. अंबड तालुक्यातील रुई या गावातील या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्हा हादरलाय. या प्रकरणात तीर्थपुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलगा आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय. विशाल राजगुरू असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील रुई या गावात दिलीप राजगुरू यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या गच्चीवर रक्ताच्या थरव्यात आढळून आला. उष्णतेमुळे ते गच्चीवर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा गळा, तोंड आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केलं होतं. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ तीर्थपुरी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात मृतांच्या शरीरावरती कुऱ्हाडीने वार केल्याचं आढळून आलं. या प्रकरणी प्रल्हाद राजगुरू यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान मयत दिलीप राजगुरू यांच्या पत्नीचं निधन झालेलं होतं. ते दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांचा हा निर्णय मुलगा विशाल याला मान्य नव्हता. वडिलांच्या याच निर्णयाचा राग धरून विशालने एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला, असं तपासात आता समोर आलंय. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. पुढील तपास आता सुरू आहे. परंतु या घटनेमुळं रुई गावासोबतच जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जालन्याहून गौरव साळीसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.